तर रोहित आर्याच्या तावडीतून 17 मुलांना सोडवण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवलं होतं। बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांनी इमारतीमध्ये प्रवेश केला। ज्या खिडकीतून पोलिसांनी प्रवेश केला त्या ठिकाणचा व्हिडिओ समोर आला। एका उंच शिडीचा वापर करून पोलीस या खिडकीतून आत शिरले आणि त्यानंतर सगळं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि 17 मुलांची सुटका करण्यात आली आहे। तर काल पोलिसांनी एक विशेष ऑपरेशन राबवलं आणि ज्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्यांची सुटका करण्यात आली। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण बोलूयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी यांच्याशी। श्रीकृष्ण, अतिशय मोठं ऑपरेशन काल राबवण्यात आलं, 17 मुलांची सुटका करण्यात आली। कशा पद्धतीने हे सगळं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि पोलिसांनी कशी कारवाई केली? नक्कीच आपण पाहायला गेलं तर प्रियंका, काल पोलिसांना त्वरित माहिती मिळता आर्य स्टुडिओच्या परिसरात आर्य स्टुडिओच्या इमारतीत जी आहे ती दाखल झाली। त्यानंतरच जे आहे ते पोलीस प्रथमतः वाटाघाटी म्हणजे निगोशिएट करण्याचा जो आहे तो रोहित आर्यासोबत प्रयत्न करत होती। प्रयत्न करत असताना त्या दरम्यान देखील असं त्यांना माहिती मिळाली की काहीतरी ज्वलनशील पदार्थ जे आहे ते रोहित आर्याकडे असल्याचं देखील जे आहे ते उघडकीस आलं आणि त्वरित याच आर्य स्टुडिओच्या परिसरात त्वरित जे आहे ते अग्निशामक पथक जे आहे ते अग्निशामक दलाचं पथक देखील जे आहे ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ज्या नेगोशिएशन म्हणजे वाटाघाटी जेव्हा रोहित आर्यासोबत करत होती तेव्हा देखील जे आहे ते जाण्याचा त्या इमारतीत आर्य स्टुडिओच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो शोधत होते आणि त्याच दरम्यान या संपूर्ण इमारतीचा लेआउट जो आहे तो मागवण्यात आला आणि त्यानंतर जी प्रत्येक इमारतीमध्ये जसा डक असतो त्याच प्रकारे ह्याच इमारतीमध्ये देखील जो आहे तो डक होता। तो इमारतीचा डक जो आहे तो डाव्या बाजूने असल्याचं देखील जे आहे ते माहिती मिळत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हा संपूर्ण बचाव मोहीम दरम्यान जे आहे ते रोहितने जो नेगोशिएट करण्यास नकार दिला त्यानंतर रेस्क्यू टीमने जे इमारतीचा लेआउट मागवल्यानंतर या डकमध्ये जे आहे ते पोलीस घुसले आणि त्यानंतर अग्निशामक दलाकडे जी लॅडर असते ती उंच शिडी असते त्या शिडीच्या सहाय्याने डकच्या खिडकीत जे आहे ते जे वॉशरूमची खिडकी आहे टॉयलेटच्या खिडकीतून जे आहे ते आत गेलेली आहे। पण पाहायला गेलं तर या खिडकीला पाहायला गेलं तर संपूर्ण काचा जे आहेत त्या काचा लावलेल्या असतात, त्या काचा काढून त्याचबरोबर जे अँगल असतात ते देखील वाकवून मोठ्या प्रमाणात अँगल असतात ते देखील जे आहे ते वाकवून पोलीस जे आहे ते आतमध्ये शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर जे अमोल वाघमारे होते अमोल वाघमारे ह्याच खिडकीतून जे आहे ते या डकच्या खिडकीतून आत गेले आणि त्यानंतर जे आहे ते रोहित आर्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अशी देखील माहिती मिळाली की रोहित आर्याकडे एक हत्यार किंवा त्यांच्याकडे बंदूक देखील असल्याचं कळालं आणि त्यानंतर थेट अमोल वाघमारे यांनी जे आहे ते त्याला बचावादरम्यान जे आहे ते शूट केलं आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याचा एन्काउंटर करण्यात आलं ह्या ठिकाणी आणि पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्निशामक दलाच्या सहाय्याने आणि त्याचबरोबर लॅडर जी शिडी आहे ती घेण्यात आली आणि त्यातून अमोल वाघमारे जे आहे ते ह्या शिडीमधून आत गेलेले आहेत, त्या विंडोतून आपल्याला आत गेलेले आणि पाहायला मिळालं आणि संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते ह्या डकच्या खिडकीतून मुंबई पोलीस जे आहे ते आत गेले आणि संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। बरोबर श्रीकृष्ण, आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी काही चौकशी होते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।